धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. सन 2017-2018चा खरीप हंगाम जवळ येत आहे आणि त्याच दृष्टीनं शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची बांधबंदिस्तीची कामं जोरदार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर खरीप पिकांमध्ये खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र नाझीरकर हे आपल्या स्टुडिओत आहेत आणि याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. खरीप पिकांमध्ये खतांचं व्यवस्थापन करणं कशा प्रकारे गरजेचं आहे? येत्या खरीप हंगामामध्ये साधारण सरासरी पर्जन्यमान होण्याची संकेत आपल्या हवामान शास्त्रज्ञांनी दिलेले आहेत. बरोबर. या पार्श्वभूमीवर येता खरीप हंगाम मध्ये चांगला पाऊस मिळेल आणि या पावसाच्या बरोबर त्या पाण्याचा उपयोग आपल्याला करून घेण्यासाठी आपण त्याबरोबर खतांच्या मात्रा देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि या खत वापरासाठी आपण आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे जेणेकरून या आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारू शकेल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल. बरोबर. आणि मग जमिनीचं आरोग्य जे आहे ते कशा प्रकारे जपता आलं पाहिजे आपल्याला किंवा कशा प्रकारे ते जपावं? जर आपण पाहिलं तर हिची निर्मिती पासून आपल्या या जमिनीमध्ये सूक्ष्म प्राणी सूक्ष्म वनस्पती आणि त्याच्याबरोबर आपण जे टाकतो खत वगैरे त्याच्यामुळे ते बरीचशी जमीन सजीव होते कारण त्याच्यामध्ये सजीव आहेत सजीव घटक आहेत आणि आपण टाकणारे विविध म्हणजे वेगवेगळे खतं आपण वापरतो तर त्यामुळे त्या जमिनीचा पोत जो आहे तो खराब होत असतो. तर तो सांभाळण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे आपल्याला खतांचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे आणि त्या ज्या मात्रा आहेत खतांच्या त्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत प्रत्येक पिकासाठी. तर त्या कशा असाव्यात? प्रथम मी हे सांगू शकतो की जमीन जे आपल्या पिकांना जे पोषक द्रव्य पुरवते पाणी पुरवते त्याच्याबरोबर आधारही देते त्या दृष्टीने ती सक्षम राहावी यासाठी आपल्याला खतांचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थापन कसं करावं त्यासंबंधी मी तुम्हाला सांगणार आहे. मृदा चाचणी जी आहे ती कोणत्या घटकांसाठी आणि कशा प्रकारे केली जाते? मृदा चाचणी ही आपण साधारण सामू विद्राव्य क्षार आणि मुक्त चुना तसेच सेंद्रिय कर्ब वेगवेगळे पिकांचे उपलब्ध अन्न घटक जमिनीमध्ये किती आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये मोजलं जातं. त्याच्या विशिष्ट साधारण सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा आपल्याला काढता येतात आणि त्या आधारे आपण जमिनीची आरोग्य पत्रिका पण तयार करू शकतो आणि ती आपणास पुढील खत व्यवस्थापनासाठी किंवा जमीन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. एकात्मिक खत व्यवस्थापन जे आहे तर ते कशा पद्धतीने करावं? एकात्मिक खत व्यवस्थापन याचा अर्थ असा जे आपण खत देतो हे एकाच स्रोतामार्फत न देता विविध स्रोतामार्फत द्यावं. त्याच्यामध्ये सेंद्रिय स्रोत आहेत, रासायनिक स्रोत आहेत आणि जैविक स्रोत आहेत. या तिन्ही स्रोतांचा उपयोग वापर आपण आपल्या
जमिनीत करतो आणि जमिनीची सर्व गुणधर्म साधारण वाढतील आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहील या दृष्टीने आपण त्यामध्ये प्रयत्न करतो. त्यासाठी आपण प्रत्येक पिकास जे आपण पिकाला आणि प्रत्येक जमिनीसाठी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा आपण वापर केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या जमिनीचा पोत सुद्धा चांगला राहील आणि आपल्याला उत्पादन सुद्धा जास्त मिळेल. बरोबर ना? जमिनीचं आरोग्य पत्रिका पाहून कोणत्या प्रकारचं खत आपण द्यावं आणि पीक आपल्याला कोणतं घ्यायचंय त्या पिकाला अनुसरून जैविक खत वगैरे कोणतं द्यावं ते पण आपण त्यानुसार ठरवू शकतो. आणि त्यांचा एकत्रित वापर त्या पिकासाठी आपण करू शकतो. जमिनीची निवड पण आपण त्याच्या आधारे जमिनीच्या प्रकारानुसार किंवा जमिनीच्या गुणधर्मानुसार पिकाची आपल्याला निवड करता येते किंवा जे आपल्याला आवश्यक असणारे पीक आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची उपलब्ध जमीन आहे त्यातली कोणती निवड करावी ही निवड प्रक्रिया आपण करू शकतो. खरीप हंगामासाठी कोणत्या रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, म्हणजे महत्वाची कोणती रासायनिक खतं? खरीप हंगामासाठी कोणत्या रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, म्हणजे महत्वाची कोणती रासायनिक खतं? रासायनिक खतामध्ये आपण सरळ रासायनिक खते आहेत की जे फक्त एक अन्न घटक असणारं मूलद्रव्य पुरवतात. उदाहरणार्थ नत्र पुरवण्यासाठी युरिया, स्फुरद पुरवण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश पुरवण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅश हे साधारण आपण सरळ खते वापरतो. त्या व्यतिरिक्त काही संयुक्त खते आहेत, काही मिश्र खते आहेत, बरोबर, ते पण आपण वापरू शकतो. आणि त्याची मात्रा आपल्याला शिफारस केलेल्या अन्नद्रव्याच्या एका पिकासाठी जे अन्नद्रव्य शिफारस केले आहेत त्याच्या आधारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्यानुसार आपण देऊ शकतो. अच्छा, खत समीकरण वापरून खत मात्रा कशी काही ठरवावी, म्हणजे प्रत्येक खत वापरण्याचं एक समीकरण आपण या अगोदर जी खत मात्रा देत होतो ती शिफारस खत मात्रा ही साधारण पिकाचं उत्पादन आणि पिकाने अन्न घटक जेवढे वापरले त्याला अनुसरून आणि साधारण पिकाची जी उपलब्ध अन्नद्रव्य करण्याची क्षमता आहे याचा विचार करून आपण ठरवलेल्या मात्रा होत्या. त्याच्यामध्ये आम्ही संशोधनाअंती काही सुधारणा केल्या आणि त्या सुधारणाद्वारे प्रत्येक साधारण मूलद्रव्यासाठी पोषक द्रव्यासाठी आपल्याला किती मात्रा द्यावे लागतील प्रत्येक पिकासाठी हे ठरवण्यासाठी आपण अपेक्षित उत्पादन म्हणजे उत्पादनाची जशी आपली लक्ष्य आपण जादा ठरवू त्याप्रमाणे आपल्याला अन्नद्रव्य पुरवठा जास्त करावा लागतो. तसेच अन्नद्रव्य हे जमिनीत कमी उपलब्ध असेल तर त्याचा पण पुरवठा आपल्याला या समीकरणाद्वारे जास्त करावा लागतो. या दोन्हीचा विचार करून म्हणजे एक उत्पादन लक्ष्य आणि दुसऱ्या बाजूने जमिनीत असणारं उपलब्ध अन्न घटक याचा विचार करून त्या पिकासाठी आम्ही मात्रा बनवण्यासाठी हे समीकरण तयार केली आहेत. आणि या समीकरणाचा वापर करून आम्हाला बऱ्याच अंशी असं आढळून आलं की जवळजवळ 90% याची लक्ष्या इतकं उद्दिष्ट आपण गाठू शकतो. एवढी शाश्वती आहे. अच्छा, मग आपल्याला चांगलं उत्पन्न जर मिळवायचं असेल, चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर खरीप हंगामासाठी कोणकोणत्या पिकांची आपण निवड केली पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पिकांची साधारण खरीप हंगामात पिकाचं ठरवताना आपण व्यापारी दृष्टिकोनही ठेवला पाहिजे की साधारण कोणत्या पिकाला कसा भाव मिळेल आणि आपला व्यापारी दृष्टिकोन मनात ठेवून आपण ते पीक निवडावं. तसंच दुसरं असं की या हंगामात जे पीक येतं ते निवडावं. हंगामात असणाऱ्या वातावरणाचा म्हणजेच भौगोलिक परिस्थितीचा आणि असणाऱ्या पाऊस पर्जन्यमानाचा याचा सगळा विचार करून पिकाची निवड करावी. तसेच जमिनीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर खोल जमिनीवर जादा कालावधीची आणि खोल मुळे असणारी
पिके लावावीत. लावावीत. तसेच मध्यम काळी जमीन असेल तर तिच्यामध्ये मध्यम खोल वाढणारी मुळे आणि मध्यम कालावधीची अशी पिके घ्यावीत आणि उथळ जमिनीत कमी पाणी लागणारी कमी कालावधीची अशी पिके आपण घेऊ शकतो. जर प्रश्न असेल जमिनीचा तर त्या जमिनीच्या उदाहरणार्थ क्षारयुक्त असेल, क्षारयुक्त चोपण जमीन असेल तर अशामध्ये पण पीक नियोजन करण्यासाठी जे पिकं संवेदनशील आहेत अशी न घेता सहनशील पिकांची आपण निवड करावी. एकूणच खतांचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या पीक पद्धतीचा अवलंब करावा? आपल्या खरीप पिकांमधील पिकांची संमिश्र पिकासाठी निवड करावी. संमिश्र पीक पद्धतीचा फायदे असे आहेत की संमिश्र पीक पद्धतीमुळे पाणी आणि अन्न घटक यांसाठी असणारी जी आपण निविष्ठा वापरतो याचा पुरेपूर वापर होऊ शकतो आणि त्या आधारे आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं. आणि त्यासाठी आपण आंतरपीक पद्धती वापरतो. काही पिकांचं आपण म्हणजे फेरपालट पण करतो आणि काही मिश्र पिकं घेतो. तर याचा उद्देश असा बराच उद्देश असा आहे, उत्पन्न वाढणं हा तर आहेच आहे, त्याबरोबर समजा एक पीक आपल्याला नाही आलं तर दुसरं तरी येतं, या दोन्हीपैकी कोणीचे तरी इन्शुरन्स त्याच्या मदतीतून मिळतो. तसंच फेरपालटीमध्ये जमिनीच्या सर्व स्तरातील अन्न घटकांचा पुरेपूर वापर करून आपल्याला आपल्या खतामध्ये सुद्धा बचत करता येते. अच्छा. आणि मग खरीप पिकांसाठी जी खतांची मात्रा आहे ती कशा प्रकारे वाढवावी किंवा ती कशा प्रकारे वाढवता येईल? खरीप पिकांची मात्रा जर अन्न घटकाचं ठराविक अन्न घटकाचं प्रमाण जर जमिनीमध्ये कमी असेल तर कमी असेल तर आपण त्याची मात्रा शिफारसीत मात्रेपेक्षा वाढवायची आणि जर जास्त असेल तर कमी करायची आणि मध्यम असेल तर आहे तेवढीच ठेवू शकतो. आणि जेणेकरून हे ढोबळमानाने झालं आणि त्याच्यामध्ये परिपक्वता आणण्याच्या दृष्टीने आम्ही समीकरणं पण विकसित केलेली आहेत. काही जमिनीमध्ये क्षारयुक्तपणा असेल अशा वेळी उपलब्ध अन्न घटकाचं प्रमाण कमी राहतं आणि साधारण नत्रयुक्त खताचा त्यामध्ये खूप ऱ्हास होतो. अशा वेळी आपण साधारण 125% नत्राचा जादा वापर करण्यासाठी आपण शिफारस करतो. खरीप हंगामामध्ये वेगवेगळे म्हणजे जसं भात म्हणूया आपण, ज्वारी, बाजरी, तर अशी भुईमूग, सोयाबीन अशी पिकं जास्त प्रमाणात काढली जातात. तर यासाठी जी खतांची रासायनिक खतांची मात्रा आहे तर ती कशी ठरवावी? रासायनिक खतांची मात्रा आम्ही ही म्हणजे प्रत्येक पिकासाठी ती वेगवेगळी असते. भातासाठी जी मात्रा आपण वापरतो तीच आपण दुसऱ्या कुठल्या पिकासाठी ती नाही वापरू शकतो. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण नत्र, स्फुरद आणि पालाश या 3 अन्न घटकांच्या मात्रांच्या शिफारस आपण केलेली. तर त्याच्यामध्ये साधारण भात मध्ये 100-50-50 किंवा मका 100-50-50 किंवा सोयाबीन सारखं पीक असेल तर सोयाबीन सारखं हे नत्र स्थिर करणारे पीक आहे, त्याच्यामुळे आपण नत्राची मात्रा कमी देतो. त्यामुळे 50, 75 आणि 0 या प्रमाणात देतो. पोटॅश देत नाही आणि नत्राची मात्रा आपण कमी केलेली आहे. अच्छा. आणि माती परीक्षण जेव्हा करतो तेव्हा माती परीक्षणानंतर सुद्धा खतांची मात्रा ठरवायची असते, तर त्याविषयी सुद्धा सांगा. याच्या आधारे आपण खतांची मात्रा ठरवतो. एक तर मी आपल्याला अगोदरच सांगितलं की जर कमी असेल अन्न घटक तर अशा वेळी आपण त्याचा वापर जास्त करतो. तर जी आपण आता समजा 100-50-50 ही सुचवली आणि त्याच्यामध्ये नत्र जर कमी असेल तर आपल्याला नत्राची मात्रा जर कमी असेल तर 125% आणि अतिशय कमी असेल तर 150% आपण मात्रा करू शकतो. म्हणजे 100 किलो ऐवजी आपण 150 किलो वापर त्याचा करावा, जेणेकरून आपल्याला आपलं जमिनीतील उपलब्धता कमी असल्यामुळे याचा बाहेरून निविष्ठांचा वापर करून आपण उत्पन्न आपले वाढू शकतो.
खतांचा जमीन आरोग्याशी सुद्धा मोठा संबंध आहे, तर त्याविषयी सांगा. खतांचा जमीन आरोग्याशी सुद्धा मोठा संबंध आहे, तर त्याविषयी सांगा. जो आपण एकात्मिक पद्धतीने जर वापर केला तर जमिनीचं आरोग्य हे बिघडणार नाही. बरोबर. जमिनीचं आरोग्य हे साधारण सेंद्रिय पदार्थ जमिनीत जे आपण टाकतो त्यावर अवलंबून आहे. बरोबर. आणि सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त वापर आपल्याला कसा करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं हंगामाच्या अगोदर महिन्यापासूनच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे की त्यासाठी वेळच्या वेळी आपण कंपोस्ट खत तयार केलं पाहिजे. शेणखत पण आपल्याकडे उपलब्ध असलं पाहिजे किंवा इतर कोणत्याही मार्गाने जे काडी कचरा किंवा पिकांचे अवशेष मिळेल, उदाहरणार्थ ऊसाचे पाचट असेल, भाताचं तूस असेल किंवा गव्हाचं काड असेल, बाजरीचं सरमड असेल, जे अन्न पिकांचे अवशेष आहे ते आपले जनावर खाऊ शकत नाही. बरोबर. या न राहिलेल्या जनावरांनी न खाऊन राहिलेले असे जे पिकांचे अवशेष आहे त्या सगळ्यांचा आपण कंपोस्ट करू शकतो. किंवा शेतात जर ओलसर असेल तर शेतात जागच्या जागे गाडून आपण त्याचं खत बनवू शकतो, कारण कुजवण्याची क्रिया ही कंटिन्युअस चालू राहते. बरोबर. त्याचबरोबर तरवे सुद्धा जाळले जातात, म्हणजे तरवे केले जातात, त्याचबरोबर बांध बंदिस्ती. तर या सगळ्याच गोष्टीने अगदी पूर्व मशागतीची जी कामं आहेत ती शेतकरी करून आपल्या जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी ते फार गरजेचं आहे. तर या गोष्टी सगळ्या पूर्व मशागतीची जी कामं आहेत तेवढी गरजेची आहेत, तेवढीच कामं पूर्व मशागतीनंतरची म्हणजे खरीप हंगाम जेव्हा सुरू होतो तेव्हा सुद्धा ती गरजेची आहे. तर खतांचं जे नियोजन आहे ते शेतकऱ्यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे, म्हणजे तिथे प्रमाण तर आहेच, मात्रा आहे, पण ते कशा पद्धतीनं करावं, तर शेतकऱ्यांना त्याविषयी सांगा. शेतकऱ्यांनी त्यांच्या खताचे जे जैविक खत आहे आणि रासायनिक खत आहे आणि सेंद्रिय खत आहे, ते सेंद्रिय खत हे अगोदर मशागतीच्या वेळी, रासायनिक खतांची मात्रा पिकाच्या लागवडीच्या वेळी आणि त्यामधील साधारण नत्राची मात्रा ही विभागून वरचेवर वेळोवेळी आणि शेतात ओलावा असताना द्यावी. तर कुठल्याही खताचा वापर हा जर ओलावा असेल शेतजमिनीत तर चांगला होतो. बरोबर. आणि म्हणजे खताची कार्यक्षमता वाढते, अन्न घटकाची कार्यक्षमता वाढते, त्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. आणि जितका वरचेवर तुम्ही देताल किंवा आपण ज्या पाण्याच्या पद्धती आहेत, फर्टिगेशनच्या पद्धती आहेत, त्याच्यामधून जर पाण्याची आपल्याकडे सोय असेल तर त्याच्यामधून जरी दिलं तरी खतांचा पुरेपूर वापर होण्यास मदत होतो. त्यामध्ये स्फुरदयुक्त जे खत आपण म्हणतो तर स्फुरदयुक्त खत जे जमिनीत आपण देतो त्याची अचलता पाहता ते जास्तीत जास्त मुळांच्या जवळ देणं गरजेचं आहे. आणि त्याची विद्राव्यता कमी असल्यामुळे ते साधारण लवकरात लवकर म्हणजे पेरणी बरोबर देणं गरजेचं. अच्छा. पण मग खतांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं, म्हणजे त्यासाठी साक्षर करणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांचं ना, तर असे काही उपक्रम राबवले जातात का? शेतकऱ्यांना त्यांच्या मातींचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी आम्ही त्यांना सल्ला देतो. मातीचे नमुने कसे घ्यावे त्या संबंधी आम्ही बरेचसे घडीपत्रिका वगैरे आम्ही तयार केलेले आहेत. कृषी विभागाचे अधिकारी पण त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांची शेतीतील मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठवतात. प्रयोगशाळेमध्ये त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्या आधारे जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केली जाते. आणि जमिनीची आरोग्य पत्रिका जर असेल तर आपल्याला व्यवस्थित खताचं नियोजन त्यानुसार करता येतं आणि जमिनीच्या सुधारणेच्या दृष्टीनं पण आपल्याला योग्य पावलं टाकता येतात. म्हणजे अशा पद्धतीची शिबिरं सुद्धा आयोजित केली जातात? होय. अच्छा. अशी आम्ही शिबिरं आयोजित करतो, शेतकरी मेळावे आयोजित करतो, विद्यार्थ्यांमार्फत हे विस्तार कार्य करतो आणि त्याबरोबर कृषी विभागाचे अधिकारी पण
आमच्याकडे येतात आणि त्यांना पण आम्ही माती परीक्षणासंबंधीचं प्रशिक्षण देतो की जेणेकरून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये माती परीक्षण कसं चांगल्या प्रकारे करावं यासंबंधी आम्ही त्यांचं ट्रेनिंग पण आयोजित करतो. अच्छा, मग हे सगळे शिबिरं जे आहेत ती गावोगावी म्हणजे प्रत्येक तालुकास्तरीय असतात, जिल्हास्तरीय असतात किंवा एका ठराविक ठिकाणी, तर त्याविषयी सुद्धा सांगा. सध्या कृषी खात्याने उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान या खरीपासाठी हाती घेतलेले राबवल्याचं ठरवलंय. त्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांना जे प्रशिक्षित करतात त्या प्रशिक्षित करणाऱ्या लोकांसाठी आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेले आहे आणि त्यांना प्रत्येक पिकाच्या संबंधी जे जे काही तंत्रज्ञान कृषी विद्यापीठामध्ये अवगत आहे, नवनवीन शिफारशी आहेत, या सर्व शिफारशी नवनवीन तंत्रज्ञान याचा अवलंब करून आपलं उत्पन्न या येत्या खरीप हंगामात कसं जास्तीत जास्त वाढवता येईल आणि जास्तीत जास्त नफा त्याला मिळेल या दृष्टीनं हे केलेले आणि प्रत्येक विषय पिकाचे विषयाचे तज्ञ हे त्यासाठी मार्गदर्शन करतो. बरं, शेतकरी बंधूंनो, अशा तऱ्हेनं जर का आपण सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खतांचं सुद्धा नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होईल आणि त्यामुळेच समृद्ध शेतकरी आणि पर्यायानं समृद्ध भारत घडवण्यासाठी मदत होईल. सर, तुम्ही आज आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सहभागी झालात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.